नमस्कार, माझे नाव ऋषिकेश पाथरकर. माझं एमटेकचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि सध्या मी MPSC UPSC साठी प्रयत्न करत आहे. तर त्या दरम्यानच्या काळामध्ये मी स्नेहल चव्हाण मॅडमचा पॉडकास्ट यूट्यूबला ऐकला होता आणि त्याच्यामध्ये मॅडमनी सिग्नेचर तुमच्या लाईफमध्ये किती इम्पॅक्ट करते ह्याबद्दल खूप डिटेल माहिती दिली होती. त्यानंतर मग मी मॅडमचा नंबर त्या पॉडकास्टमधून घेतला आणि मॅडमला कॉन्टॅक्ट केला. कॉन्टॅक्ट केल्याच्या नंतर मी माझी साईन करून मॅडमला व्हॉट्सअपद्वारे पाठवली. त्यानंतर मॅडमनी मला ॲनालिसिस व्हॉट्सअपवरतीच पाठवलं. तर त्या ॲनालिसिसमध्ये असं होतं की माझे स्ट्रेंथ आणि विकनेसेस मॅडमनी सगळे पाठवलेले होते. तर ते स्ट्रेंथ आणि विकनेसेस मी ऐकल्याच्या नंतर मी स्वतःसुद्धा शॉक होतो की एखादी व्यक्ती फक्त मला न बघता मला न ओळखता फक्त माझ्या साईनवरून एवढ्या सगळ्या गोष्टी कसं काय सांगू शकते. तर त्यामध्ये माझे स्ट्रेंथ होत्या की माझी प्युरिटी ऑफ थॉट्स खूप जबरदस्त आहे, मी लिडरशिप करू शकतो, ह्यासारख्या स्ट्रेंथ होत्या. तसंच विकनेसेस होत्या की मी स्वतःला सेल्फ सेंटर करतोय, मी स्वतःला ब्लेम करतोय किंवा माझ्या सिग्नेचरमध्ये करिअरचं स्थान नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे माझ्यामध्ये क्युरिओसिटी निर्माण झाली आणि क्युरिओसिटी निर्माण झाल्याच्यानंतर मला असं वाटलं की मी मॅडमपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि माझी सिग्नेचर चेंज करून घेतली पाहिजे. त्यानंतर मी मॅडमपर्यंत आता पोहोचलेलो आहे आणि मी माझी सिग्नेचर चेंज करून घेतलेली आहे. आता नक्कीच त्याच्यामुळे माझ्यामध्ये बदल होणार. त्याबद्दल मॅडमचे खूप खूप थँक्यू सो मच, स्नेहल चव्हाण मॅडम.